6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:58 प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आणि ठीक 12 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवन परिसरातील प्रेरणास्थळ इथं महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. महात्मा फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचितांच्या उत्थानासाठी समर्पित केलं. महिलांच्या शिक्षणाच्या प्रगतीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं असून सामाजिक सुधारणा आणि सर्वसमावेशकतेचा एक चिरस्थायी वारसा मागे ठेवला आहे, असं मुर्मू यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं. दरम्यान महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज देशाच्या विविध भागांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त 2027 हे द्विशताब्दी वर्ष राज्यात उत्साहात साजरं करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. या अनुषंगानं शालेय शिक्षण विभागामार्फत 11 एप्रिल ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा व्यापक कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. आज सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय तसंच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या उपक्रमाची सुरुवात होते आहे. या निमित्तानं वर्षभर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर आधारित व्याख्यानं, वेबिनार, परिसंवाद आणि चर्चासत्र होणार आहे. तसंच स्त्री शिक्षण, सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांवरही भर दिला जाईल. शाळांमध्ये वाचनालयं ज्ञानकेंद्र म्हणून विकसित केली जातील आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रुजवण्यासाठी महात्मा फुले यांच्या कार्यावरील पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबे टेकडी या आदर्श गावात वाघाच्या हल्ल्यात एका 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. प्रज्वल मेश्राम असं मुलाचं नाव असून तो बाहेर घराच्या निघाला असता त्याच्यावर दबा धरून बसलेल्या वाघानं हल्ला केला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल. नमस्कार.